नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण इयत्ता 8वी मराठी मागच्या तासाला आपण शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे घटक अभ्यासला होतो. तर आजच्या तासाला आपण अविकारी शब्दांच्या जातीमध्ये शब्दांच्या जाती दोन असतात, विकारी आणि अविकारी. तर आज आपण अविकारी हा घटक अभ्यासणार आहोत. तर अविकारीमध्ये कोणकोणते येतात? आता एकूण शब्दांच्या जाती 8 आहेत, हो की नाही? तर 8 पैकी 4 आपण घेतलेले आहेत, 4 राहिलेले आहेत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, हे आपल्या 4 शब्दांच्या जाती आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, सुरुवातीला आपण पाहूयात क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. आता बघा, सर्वांना माहिती आहे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, माहिती आहे का? ओके, ठीक आहे. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर बघा, ज्या अविकारी शब्द क्रियापदाला, आता आपण ना विशेषण म्हणजे काय सांगितलेलं आहे माहिती ना, क्रियापद. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण. तसंच यामध्ये आहे, पण तिथे काय आहे? विकारी. त्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होतो. पण इथे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी आहे. तर ह्यामध्ये काय आहे? तर क्रियापदाबद्दल क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो क्रियाविशेषण. समजल्या सर्वांना? क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापद घ्यायचं, क्रियापदाबद्दल विशेष माहिती आपल्याला सांगतो, त्याला म्हटलं जातं क्रियाविशेषण. मग आता क्रियाविशेषणाचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात? तर एक अर्थावरून आणि दुसरे आहे स्वरूपावरून. मग अर्थावरून पडणारे प्रकार कोणते आहेत? तर एक आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग कालवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? वाक्यातील कालदर्शक, त्याच्यामध्ये पण कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक असे 3 प्रकार पडतात, हो की नाही? कालदर्शक. आता मग कालदर्शक म्हणजे काय? की ज्या क्रियाविशेषणावरून क्रियेच्या काळाचा बोध होतो किंवा वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या शब्दांना म्हटलं जातं. मग कधी? काल, आता, सतत, तूर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, असे आपण काळाशी संबंधित केव्हा घडली. मी काल शाळेत गेलो होतो. आता बघा, इथे उदाहरण काय आहे? मी काल शाळेत गेलो होतो. मग कोणता येणार आहे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय? काल. मी उद्या गावाला जाईल, उद्या, हो की नाही? क्रिया केव्हा घडली? तुम्ही केव्हा आलात? अपघात रात्री झाला, कधी झाला? म्हणजे समजलं तुम्हाला? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. मग त्यामध्ये आपण कालदर्शक हा प्रकार पाहिला. मग काळाचा बोध होतो, म्हणजे ती क्रिया केव्हा घडली हे जे समजतं त्याला म्हटलं जातं कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. समजले सर्वांना? नंतर दुसरा प्रकार आहे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. बघा, सातत्यदर्शक म्हणजे काय? वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं सातत्यदर्शक. मग काय होतं? क्रियाविशेषण क्रियेचं सातत्य दिवसभर, म्हणजे काल दिवसभर पाऊस पडत होता. मग कसा? दिवसभर. आता इथे दिलेला आहे नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, म्हणजे जी क्रिया सतत सतत घडत असते, सातत्य दर्शवलं जातं, त्याला म्हटलं जातं सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. पाऊस सतत कोसळत होता. मग इथे कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे? सतत. सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही, म्हणजे इथे आजकाल. पोलिसांना अद्याप, आता इथे चुकून अद्याप झाले, अद्याप हा शब्द पाहिजे. अद्याप चोर सापडला नाही, म्हणजे इथे अद्याप. म्हणजे समजलं? क्रियेचे काय झालं? सातत्य दर्शविलं जातं, त्याला म्हटलं जातं सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. नंतर पुढचा प्रकार आहे आवृत्ती दर्शक. म्हणजे काय? यामध्ये काय दिलं जातं? ज्या क्रियाविशेषणानंतर ती काय होतं? ठराविक काळ गेल्यानंतर ती क्रिया पुन्हा घडते, पडत राहिल्याच घडतं, म्हणजे पुनरावृत्ती दर्शवली जाते की नाही? घटनेची पुनरावृत्ती दर्शवली जाते, त्याला म्हटलं जातं आवृत्ती दर्शक. म्हणजे फिरून, वारंवार, पुन्हा पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा. आता आई दररोज मंदिरात जाते. मग इथे कोणती आवृत्ती झाली? दररोज. आज गेली म्हणजे उद्या, पण हे काय आहे? आवृत्ती. म्हणजेच काय झालेलं आहे? ठराविक काळ गेल्यानंतर ती क्रिया पुन्हा घडत राहिल्याचा आपल्याला तिथे बोध होतो. समजल्या सर्वांना? आता आपण क्रियाविशेषण पाहिलं. क्रियाविशेषणाचे प्रमुख 2 प्रकार पडतात, अर्थावरून आणि स्वरूपावरून. अर्थावरून आपण 3 प्रकार पाहिले: कालदर्शक, सातत्यदर्शक आणि
आवृत्ती दर्शक हे प्रकार पाहिले, हो की नाही. आता आपण स्वरूपावरून पडणारे प्रकार पाहणार आहोत. तर बघा पुढे काय आहे, रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता मग सुरुवातीला आपण स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय पाहूया. स्थलदर्शक कोणते, म्हणजे ज्या वाक्यातील क्रियाविशेषणाद्वारे क्रियेचा स्थळ किंवा ठिकाण, म्हणजे त्या ठिकाण कोणते ठिकाणाचा बोध होतो, तर त्याला म्हटलं जातं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग कोणते स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत बघा, त्याचे देखील दोन प्रकार पडतात. एवढं डीप मध्ये नाही जाऊया, पण इथे तेथे वर खाली कोठे म्हणजे काय स्थळ आहे, मी येथे उभा आहे. ठिकाण आहे, काय आहे ठिकाण, येथे जिकडे तिकडे. मग इथे काय आहे, जिकडे तिकडे, हे सुद्धा काय ठिकाण दर्शन आहे. तो खाली बसला, नाही ते स्थळ दाखवतो खाली, मी अलीकडेच थांबतो. हे काय झालं, स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. पुढे आहे आपला गतिदर्शक. पण गतिदर्शक मध्ये काय आहे, इकडून तिकडून लांबून पुढून वरून खालून, म्हणजे जंगलातून जाताना पुढून मागा, कोठून आला पुढून आला, म्हणजेच काय झालं, गती दाखवली आहे. चेंडू दूर गेला एका ठिकाणाहून दुसरीकडे गेला म्हणजे गती, घरून जाताना इकडून म्हणजे काय, इकडून इकडून, हे काय झालं, गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय झालं. आता बघा पुढचा प्रकार आहे आपला रीतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. मग रीतीदर्शक काय, वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला म्हटलं जातं रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. कोणत्या तऱ्हेने ती क्रिया घडते. आता मग त्यामध्ये प्रकारदर्शक, अनुकरण दर्शक, निश्चय दर्शक. मग प्रकारदर्शक नाही, असे जसे, येथे तेथे. आता बघूया इथे पहिलं उदाहरण आहे, राहुल सावकाश चालतो, म्हणजे त्याची रीत कशी आहे चालण्याची, तर सावकाश. तो धावला, कसा धावलेला आहे, चलत. बोलतो, सौरभ हळू बोलतो, हळू. आता इथे बघा त्याने झटकन कामे आठवली, ते कसं काम, क्रियापद कोणते, आटोपले. आटोपले कसं आटोपलं, झटकन आटोपलं. वेचते, फुले वेचते, कसे वेचते, पटापट वेचते. जेवण पटकन आटोपलं, मग कसं आटोपलं जेवण, पटकन आटोपलं, हो की नाही. तर म्हणजे इथे कशाची माहिती झाली, रीती. क्रिया कशी घडली त्याची रीत दाखवली जाते, त्याला म्हटलं जातं रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा पुढचं पुढचं आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे वाक्यातील ज्या क्रियाविशेषण क्रिया किती वेळा घडली हे आपल्याला कळतं, त्याला म्हटलं जातं क्रियाविशेषण अव्यय. मी क्वचित, म्हणजे कधी कधी, क्वचित म्हणजे किती वेळा घडली, क्वचित. तुम्ही जरा शांत बसा, जरा, इथे कोणतं आहे क्रियाविशेषण, जरा. राम अतिशय प्रामाणिक आहे, मग किती, अतिशय. समजलं सर्वांना, ओके. तर बघा प्रश्नार्थक देखील आहे, तू गावाला जातो का, म्हणजे ज्या क्रियाविशेषणातून प्रश्नाचा बोध होतो त्याला म्हटलं जातं तू गावाला जातो का, तू आंबा खाणार का, तुम्ही सिनेमाला याल का, अभ्यासाला याल का. अशा प्रकारे तिथे झालं समजलं जातं, त्याला म्हटलं जातं क्रियाविशेषण अव्यय. बघा तुम्हाला सर्वांना समजलं आज क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. आता आपण थोडस पुन्हा रिपिटेशन करूया, म्हणजे तुम्हाला ती संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. बघा जो अविकारी शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला म्हटलं जातं क्रियाविशेषण अव्यय. मग क्रियाविशेषण अव्ययाचे दोन प्रकार पडतात, अर्थावरून आणि स्वरूपावरून. मग अर्थावरून क्रियाविशेषणाचे प्रकार आपण अभ्यासले, कालवाचक, हो की नाही. मग कालवाचनामध्ये क्रिया केव्हा घडली, किती वेळा घडली, किती वेळ घडली याचा बोध होतो, त्याला म्हटलं जातं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. मग त्याच्यामध्ये काल म्हणजे कधी झाला तो, पूर्वी झाला, मागे झाला, तेव्हा झाला. सातत्य दर्शक, आवृत्ती दर्शक, पुढे पाहिला आपण रीती दर्शक, स्थल दर्शक. हे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहे. आता नमुना प्रश्न पहा सर्वांनी, पान नंबर 31 वरील, तू हळूच बोल जरा. मग इथे विचारले आपल्याला काय प्रश्न आहे, तो कोणता क्रियाविशेषणाचा प्रकार, हळूच हा शब्द, तर रीतीवाचक आहे, कारण तिथे काय झाली, क्रियेची आपल्याला रीत दर्शवलेली आहे, म्हणून ते आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा पान नंबर 32 वरील स्वाध्याय 6.5 पहा सर्वांनी, पान नंबर 32 काढायचा आहे, त्यावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. बघा प्रश्न अ मधला प्रश्न पहिला आहे, यंदा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखून वर्तुळ रंगवायचं सांगितलेलं आहे. यंदा अधिक श्रावण मास आहे, मग कोणता येणार आहे बरं पर्याय, यंदा. मग कोणता आहे, यंदा हा शब्द काय दाखवतोय, स्थळ दाखवतोय की नाही, स्थळ दाखवतोय, रीती दाखवतोय, काल दाखवतोय की संख्या दाखवतोय, तर स्थळवाचक, म्हणून हे काय झालं स्थळवाचक क्रियाविशेषण अव्यय.
पुढे दुसरा प्रश्न आहे, त्याचे मी मुळीच ऐकणार नाही. मग इथे कोणतं क्रियाविशेषण अव्यय आहे? तुम्हाला त्या वाक्यातलं क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे ते ओळखता येणं गरजेचं आहे. मुळीच, मुळीच हे काय आहे? क्रियेची काय दाखवलेली आहे? रीत दाखवलेली आहे. मग ते काय झालं? रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा आहे, सभोवार गर्द हिरवी झाडी पसरली आहे. मग क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता आहे? कालवाचक, स्थलवाचक, रीतीवाचक की परिणामवाचक? आता सभोवार, सभोवार म्हणजे कोणतं येणार आहे? स्थळ, ठिकाण दाखवले की नाही त्यांनी, म्हणून क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे स्थलवाचक. प्रश्न चौथा आहे, तू जपून टाक पाऊल जरा. आता इथे कोणतं क्रियाविशेषण येणार आहे? जरा. जरा हा शब्द आहे की नाही, जो क्रियाविशेषण अव्यय. मग इथे काय दाखवलेली आहे? क्रियापदाची रीत दाखवलेली आहे, म्हणून हे आहे रीतीवाचक. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5 आहे, तो पहाटे दररोज चालायला जातो. मग दररोज हा शब्द काय आहे बरं? दररोज हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. मग आपण दररोज या शब्दाला काय करतो? दररोज, नेहमी, सदा, सर्वदा. तर सातत्य दर्शक आहे, पण इथे आपल्याला झालं नाही, म्हणून सातत्य दर्शक कशाचा प्रकार आहे? तर कालदर्शक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे, म्हणून इथे काय येणार आहे? कालवाचक. बघा, तुम्ही काय म्हणणार? दररोज. दररोज हा शब्द कालवाचक. कालवाचक मध्ये 3 प्रकार सांगितले होते बघा मी. सातत्य दर्शक, कालदर्शक, क्रिया कधी घडली, त्या क्रियेचं सातत्य किती वेळा झालं, आवृत्ती किती वेळा झाली. मग इथे सातत्य आहे की नाही, दररोज म्हणजे हा शब्द, म्हणून तो येणार आहे कालवाचक. आणि कालवाचकच्या नंतर जर आपल्याला विचारलं असतं सातत्य दर्शक, आवृत्ती दर्शक, कालदर्शक, मग तो कोणता दाखवायचा होता आपल्याला? सातत्य दर्शक. आता प्रश्न दुसरा आहे, कंसातील शब्द क्रियाविशेषण याचा प्रकार ओळखा. आजकाल मुलांची अभ्यासी वृत्ती कमी झाल्यासारखी वाटते. मग आजकाल हा शब्द कोणता आहे? रीतीवाचक, परिणामवाचक, स्थलवाचक की कालवाचक? आजकाल म्हणजे काल दाखवले की नाही, आजकाल काळ त्याचा, आजकाल सध्याच्या काळाबद्दल बोलतात, म्हणून पर्याय क्रमांक 4. मधुकर झटपट काम करतो. आता इथे क्रियाविशेषण हवे कोणते? झटपट. मग झटपट काय दाखवले? काल दाखवलाय, स्थल दाखवलाय, रीती दाखवली की परिणाम? रीती दाखवली. त्याची काम करण्याची रीत कशी आहे? तर झटपट, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा आहे, थंडीत भरपूर व्यायाम करावा. मग कोणते आहे? भरपूर. भरपूर हा शब्द काय दाखवलाय? स्थल, काल, रीती की परिणाम? भरपूर म्हणजे काळच दाखवलं नाही, जास्त वेळ तुम्ही ते करायची आहे क्रिया, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा आहे, क्रमशः एकेकाला पुढे बोलवावे. क्रमशः हा शब्द कोणता येणार आहे? स्थलवाचक, रीतीवाचक, कालवाचक की परिणामवाचक? तर रीत दाखवली की नाही, बोलवण्याची क्रियाची रीत दाखवलेली आहे. आता बघा, हे मी अजून एक क्वेश्चन घेते, बाकीचे 5 तुम्ही स्वतः सोडवा. पान नंबर 33, प्रश्न 5. सुशिलाशी बोलताना अनेकदा प्रश्न पडायचे. मग कोणता पर्याय येणार आहे? परिणामवाचक, स्थलवाचक, रीतीवाचक की कालवाचक? संख्या दाखवली की नाही, एकदा दोन अनेकदा प्रश्न पडायचे, म्हणून परिणाम. परिणाम म्हणजेच काय? संख्या. पर्याय क्रमांक 1. आता राहिलेले 6, 7, 8, 9, 10 हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. मी क घेते आहे. प्रश्न 3 क मधले योग्य उत्तराचा क्रमांक निवडून त्याचे वर्तुळ रंगवा. खालीलपैकी कोणते रीतीवाचक क्रियाविशेषण आहे? पर्याय आहे क्वचित, पटकन, सध्या की पलीकडे? मग रीत कुठे दाखवलेली आहे? तो काम पटपट करतो, झटपट करतो, हो की नाही? तर मग इथे काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2, पटकन ही रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. स्थल कुठे दाखवले? स्थळ सर्वत्र, तूर्त, नेहमी की व्यर्थ? स्थळ कुठे, ठिकाण कुठे दाखवले? सर्वत्र, हो की नाही? पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? मुद्दाम, समोरून, वारंवार की त्यामुळे? कोणतं आहे बरं? परिमाण. तो कोणता आहे? वारंवार हा शब्द. नंतर प्रश्न चौथा आहे, कालवाचक क्रियाविशेषण कोणतं? वर खाली, आपोआप, क्षणक्षणी, अतिशय. कोणता काल आहे? क्षणक्षणी घटना घडते, म्हणजे काल दाखवलाय की नाही तिथे, म्हणून पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी रीतीवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?
उगीच, क्वचित, हळूहळू की किंचित. तो कोणता येणार आहे? रीतिवाचक नसलेला शब्द होणार येणार आहे तर उगीच, क्वचित, किंचित, हळूहळू हे काय आहे? रीती आहे. ओके, समजले सर्वांना? 5 प्रश्न आपण सोडवलेले, उरलेले 5 तुम्ही सोडवा. समजला? क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार हा घटक समजला तुम्हाला? ओके, त्यानंतर आपण पाहणार आहोत शब्दयोगी अव्यय 6.6 पान नंबर 34. आता सर्वांना माहिती आहे इंग्लिश मधली प्रिपोजिशन्स चित्र दाखवतात. टेबलावर बॉल आहे, टेबलाच्या खाली बॉल आहे, हा जवळ आहे, लांब आहे, हो की नाही? तसंच मराठीमध्ये आपले आहेत शब्दयोगी अव्यय. मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय बरं? वाक्यातील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात बघा, जे असे काही शब्द आहेत की ते स्वतंत्र न येतात नामासोबत जोडून येतात आणि हे दोन्ही शब्द मिळून तयार होणारा संयुक्त शब्द म्हणजे, आणि तो त्या काय वाक्याशी संबंध दर्शवतो म्हणून त्याला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. समजलंय सर्वांना? आता एक उदाहरण घेऊया. झाडावर, झाड हे काय झालं? नाम झालं. पक्षी झाडावर बसला तर झाडावर हे काय झालं? झाडे नाम झालं. झाडाला शब्द जोडून कोणता आला? वर, हो की नाही? मग तो त्याला जोडून आला, स्वतंत्र आला का? नाही. मग ह्या दोघांचा मिळून एक संयुक्त शब्द तयार झाला आणि हा शब्दांचा काय असतो? वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवतो. त्या जोडून येणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. आता उदाहरण दिलेलं आहे, सायंकाळी मुले घराकडे गेली. आता कोणता येणार आहे बरं इथे शब्दयोगी अव्यय? अगदी बरोबर. काय आहे? नामाला जोडून आलाय, जोडून आलेला संयुक्त शब्द तयार झाला. त्याचा इतरांशी नसतं म्हटलं. सायंकाळी मुले गेली, कुठे गेली कळतंय का? नाही. मग घराकडे गेली, घराच्या नामाला जोडून कडे हा शब्द आलेला आहे आणि तो ते काय करतो? त्या पूर्ण बाकीच्या शब्दांशी पण संबंध दर्शवतो म्हणून त्याला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. मग कोणता शब्द अयोग्य आहे? झाडा खाली, झाड हे नाम आहे, खाली हा त्याला जोडून आलेला शब्द आहे. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. मग काय येणार आहे? ते शाळा आहे, काय आहे? नाम आहे, त्याला जोडून आलेला शब्द आहे समोर. गुरुजी फळांजवळ उभे राहून शिकवत होते. काय आहे? फळ आहे, नाम आहे, त्याला जोडून आलेला शब्द काय आहे? जवळ आहे, आणि तो काय आहे? इतर वाक्यांशी आपला संबंध जोडून आपल्याला त्याचा अर्थ दर्शवतो, संबंध दर्शवतो. त्याला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. मग शब्दयोगी अव्ययाची वैशिष्ट्य सुद्धा आहे. शब्दयोगी अव्यय मुख्यतः नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. मग कधी कधी काय होतं? क्रियापदाला पण जोडतात आणि क्रियाविशेषण अव्यय आपण शिकलेलो आहोत. क्रियापद हे सर्व शब्दांच्या जाती. शब्दयोगी अव्यय ज्या शब्दाला जोडून येतो त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध मी आता मगाशीच तुम्हाला सांगितलं. शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. आणि मग शब्दयोगी अव्यय जर शब्दाला जोडून येताना त्यातील मागील शब्दांचे सामान्य रूप होते. आता इथे बघा, फळ्याजवळ सामान्य रूप म्हणजे काय? आता बघ, ओरिजिनल काय आहे? नाम फळ आहे. मग त्याचं रूपांतर काय झालं? फळ्याजवळ. मग त्याचं काय झालं? थोडक्यात सामान्य रूप झालं आणि मग तो जोडून आला, त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. आता मग शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखण्यासाठी त्याचे प्रकार वगैरे असे काही नाही येत, पण आपल्याला पटकन ओळखण्यासाठी शब्दयोगी अव्ययाचे आपण काय पाहूया? जरा थोडेसे प्रकार पाहूया. तर बघा कोणते आहेत? कालवाचक. मग आता आपण पाहिलं की नाही, पूर्वी, पुढे, आधी, नंतर हे कालदर्शक आहे. स्थलवाचक आत, बाहेर, पुढे, मागे, अलीकडे, समोर, जवळ, ठाई. नंतर करणवाचक मुळे, योगे, कडून, द्वारा, करवी, हाती. हेतुवाचक साठी, कारणे, अथा, प्रित्यर्थ, व्यक्तिरेखा, शिवाय, खेरीज, विना, तुलना, पेक्षा, तरी, तम, मध्ये, परीस. त्यानंतर योग्यतावाचक, योग्यता दर्शवण्यासाठी योग्यता, योग्य, सारखा, समान, हो की नाही? सम, सयान. कैवल्यवाचक म्हणजे मात्र, ना, पण, फक्त, केवळ. हे थोडेसे कळताना तुम्हाला थोडस हेवी. संग्रहवाचक सुद्धा, देखील, ती, पण, बारीक, केवळ, फक्त. संबंधवाचक विषय, विषयी, त्याला संबंध दर्शवला जातो की नाही म्हणून त्याला संबंध.
नंतर साहचर्य म्हणजे बरोबर, सह, संगे, सकट, सवित, राबे, निशी, समवेत. भागवाचक म्हणजे पैकी, पोटी, आतून. विनिमय म्हणजे बद्दल, ऐवजी, जागी, बदली. दिक्वाचक म्हणजे प्रत, प्रति, कडे, लागी. हा? विरोधवाचक विरुद्ध, विन, उलटे. तर त्याला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. आता आपण नमुना प्रश्न पाहणार आहोत बघा. पान नंबर 35 वर पहिला आहे, परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. या वाक्यात अव्ययाचा प्रकार कोणता प्रकार वापरला आहे? आता इथे काय आहे बरं? परीक्षेपूर्वी. पूर्वी म्हणजे काय दाखवलेलं आहे? काल दाखवलं की नाही, म्हणून काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 कालवाचक. प्रश्न दुसरा आहे, पक्षी झाडावर बसलेला पाहून मांजर झाडावर चढली तेव्हा मी मात्र झाडाखाली गाढ झोपलो होतो. आता इथे किती? 3 आहे. मग अधोरेखित शब्द कोणता आहे? झाडावर, झाडावर, झाडाखाली. मग कोणता येणार आहे? तुम्हाला सांगितलं नामाला जोडून येणारा शब्द. मग इथे कोणता येणार आहे? शब्दयोगी अव्यय. आता प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील शब्द वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखावल्या. सर्वांनी पुस्तकात पाहायचं आहे. ह्या पान नंबर 35 वर प्रश्न पहिला, मुलांनी विदूषकाभोवती गर्दी केली. आता ह्या वाक्यातलं शब्दयोगी अव्यय कोणता आहे? ओळखा बरं. जोडून आलेला शब्द, नामाला जोडून आलेला शब्द. प्रत्येक वेळेस नामाला येईलच असं काही नाही. अगदी बरोबर इथे आलेला आहे. मात्र विदूषक हे नाम आहे, नामाला जोडून आलेला शब्द आहे भोवती. मग कोणता शब्दयोगी अव्यय आहे? तर पर्याय क्रमांक 1 विदूषकाभोवती. बाबांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. मग कोणतं येणार आहे बरं इथे? अगदी बरोबर पर्याय क्रमांक 2 पाठी वरून. प्रश्न तिसरा आहे, पिल्ले घरट्या बाहेर उडाली. पर्याय आहेत उडाली, पिल्ले, घरट्या बाहेर की घरटे. कोणता शब्दयोगी अव्यय आहे? तर घरट्या बाहेर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा आहे, टेबलावर फुलदाणी आहे. पर्याय आहेत फुलदाणी, टेबलावर, टेबल की आले. मग कोणता पर्याय क्रमांक बरोबर आहे? तर टेबलावर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. आमच्या शाळेसमोर, आमच्या वडाचे की झाड. कोणता आहे शब्दयोगी अव्यय? शाळेसमोर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6 आहे, मुलांनी फुगेवाल्या भोवती गर्दी केली. कोणता शब्दयोगी अव्यय आहे इथे? अगदी बरोबर पर्याय क्रमांक 4 फुगेवाल्या भोवती. प्रश्न 7 आहे, आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे वाचतो. कोणत्या शब्दाला जोडून आलेला आहे शब्दयोगी अव्यय? मला, कुत्रा, नेहमी की मित्राप्रमाणे? अगदी बरोबर मित्राप्रमाणे. प्रश्न 8 आहे, देशाला देण्यासाठी तुमच्याकडे 10 मिनिटे वेळ आहे का? 10 मिनिटे तुमच्याकडे वेळ. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 3 तुमच्याकडे. सर्वांनी पान नंबर 36 वर. आता प्रश्न दुसरा, प्रश्न दुसरा त्यातील पहिला आहे, खालील पैकी कालवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? काल म्हणजे काय? काळ दर्शवतो आपल्याला, हो की नाही? पुढे, जवळ, मुळे की शिवाय? पुढे, हो की नाही? खालील पैकी गती, गतिवाचक. आधी, पर्यंत, शिवाय. यापैकी नाही तर पर्यंत. शब्दयोगी अव्यय हे अविकारी असतात. हे विधान खोटं आहे, खरं आहे? यापैकी नाही की दोन्हीही? काय आहे? खरं आहे. तुम्हाला मी आता सुरुवातीला सांगितलं होतं की मागच्या वेळेस आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे काय आहेत? विकारी आहेत. आणि क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, बुभयन्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय हे अविकारी असतात. म्हणजे त्यांच्यात लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होत नाही. खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा. राधा तो खाते. तर समोर कोणता आहे शब्दयोगी अव्यय? घरासमोर म्हणजे काय येणार आहे? समोर. खालीलपैकी सहचर्य वाचक शब्द अयोग्य अव्यय. सहचर्य मग कोणकोणते येणार आहे? बघा सांगितलं होतं मी तुम्हाला बरोबर, सह, संगे, सकट. ओके नाही? तर काय येणार आहे? सहचर्य म्हणजे सह. खालीलपैकी विनिमय वाचक शब्दयोगी. विनिमय कोणतं येणार आहे? बदली, बद्दल, ऐवजी, जागी. हे उदाहरण दिले होते की नाही? तर बदली. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7 आहे, खालीलपैकी करणवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. करणवाचक मग कोणते येणार आहे?
मागे, हाती, केवळ, यापैकी नाही. करणवाचक सांगा बरं. असं ना, मुळे, योगे, करून. आता बघा इथे चुकून मागे झाले, इथे योगे हा शब्द पाहिजे होता. पर्यायामध्ये एवढं करेक्शन करून घ्या. मागेच्या ऐवजी काय पाहिजे होता? योगे. करणवाचक मध्ये आहे योगे, करून, कडून, बारा, मुळे, नाही तर मुळे चालला असता. तर प्रश्न 8 आहे, माकडे झाडावर बसली होती. तर मग कोणता शब्दयोगी अव्यय आहे इथे? झाडावर. भागवाचक शब्दयोगी अव्यय कोणतं? भागवाचक कोणतं आहे? पर्याय बघा. बरोबर, योग्य, फक्त, पैकी. भाग देतो आपण. किती बाकी राहिली? किती पैकी किती, मग किती? पर्याय क्रमांक 4. योग्यता वाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. मग योग्यता कुठे असते? योग्य, सारखा, जोगा, सम, समान, हो की नाही? तर इथे काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 जोगा. समजले सर्वांना? ओके. तर आता आपण नंतरचा पाहूयात उभयान्वी अव्यय. आता उभयान्वी अव्यय तिसरा आपल्या अविकारी मधला प्रकार आहे. उभयान्वी अव्यय म्हणजे काय? बघा, तर मी घेतलं राधा व श्याम. मग इथे हे दोन अक्षरांना काय झालेले आहे? दोन शब्दांना वने जोडलं गेलेलं आहे, हो की नाही? तर असं असतं, दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला म्हटलं जातं अभय. मग उदाहरण देऊया. मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो. इथे आपले उदाहरण पाहूया. मी कथा व कादंबरी वाचतो. मग मी कथा आणि कादंबरी, इथे दोन शब्दांना जोडले बघा. कथा आणि कादंबरीला कोणत्या शब्द यांनी जोडले? शब्दांनी वने जोडले, हो की नाही? म्हणजे दोन शब्दाला जोडले, म्हणून याला म्हणायचं उभय. तो स्वभावाने चांगला पण विश्वासू नाही. बघा इथे दोन वाक्य दिलेले आहे. स्वभावाने आहे चांगला, विश्वासू नाही. पण कशाने जोडले? ते पणने जोडले. मी आजारी आहे म्हणून मी शाळेत जाते. इथे दोन वाक्य आहेत. मी आजारी आहे, मी शाळेत जाते. हे जे दोन वाक्य आहेत त्या दोन वाक्याला जोडलेला आहे म्हणून या शब्दाने. पुढे आहे मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो. इथे पण दोन वाक्य आहे. चहा घेतो, कॉफी सुद्धा घेतो, आणि ह्या दोन वाक्यांना जोडलेला आहे आणि या शब्दाने. म्हणजे तुम्हाला कळालं, दोन किंवा अधिक शब्द. बघा इथे दोन शब्द आलेले आहेत, कथा आणि कादंबरी. इथे काय आलेले आहे? शब्द. खाली काय आलेले आहे? दोन वाक्य आहेत. दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला म्हटलं जातं उभयन्वय. मग वाक्य आल्यानंतर ते दोन शब्दांनी जोडले, दोन वाक्याला जोडले, कशाने जोडले हे कळणं गरजेचं आहे. आता पुढे उभयान्वयी अव्ययाचे प्रकार पडतात दोन. मग कोणते आहेत? आता हे समानत्व आणि असमानत्व थोडक्यात ते आपल्या लक्षात येणार, लक्षात देऊ नका. पुढे आहे प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. हे आहे उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार. मग ह्या दोन प्रधानत्व उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर काय असतं? जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडणारी दोन वाक्य स्वतंत्र किंवा एकमेकावर अवलंबून नसणारे असतात. ते दोन्ही काय असतात? सारख्याच दर्जाचे असतात, त्यांना म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय. दोन्ही वाक्य काय असतात? ती एकमेकावर अवलंबून असतात. ती काय असतात? दोन्ही वाक्य महत्वाची असतात. दोघींचंही एकमेकांचं काय असतं? स्वतंत्र असतात. त्यांना ते काही हे वाक्य त्याला अवलंबून आहे असं नाही, त्याला म्हटलं जातं प्रधानत्व. मग प्रधानत्व सूचक उभयनामी अव्ययाचे देखील 4 प्रकार पडतात. मग कोणकोणते प्रकार पडतात? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. हे आपले त्याचे 4 प्रकार पडतात. आता मग आपण सुरुवातीला पाहूया समुच्चय बोधक म्हणजे काय. समुच्चय बोधक अव्ययान्वयी अव्यय म्हणजे काय? दोन प्रधान म्हणजेच काय? मुख्य वाक्य व आणि शिवाय कशाने या अव्ययाने जोडले जातात. व अन शिवाय समुच्चय करतात, म्हणजे एकमेकांना जोडतात, त्यांना म्हटलं जातं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. बघा, व अन आणि आणखी न शिवाय. पाहुणे आले आणि लाईट गेली, दोन वाक्यांना जोडले. दोन्ही वाक्य पाहुणे आले लाईट गेली कशाने जोडले? आणि ने. दोन प्रधान किंवा दोन्ही मुख्य वाक्य आहे, ते कोणावर अवलंबून नाहीये, आणि ते कशाने जोडले? उभयान्वयी अव्ययाने जोडले, आणि दोन्ही वाक्यांना काय घेतले? मिलाप झाले, म्हणजे समुच्चय झाले. समजले सर्वांना? पुढचं वाक्य आहे बघा, राम शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस आला. दोन मुख्य वाक्य आहेत. राम शाळेत जाण्यासाठी निघाला, पाऊस आला. ते कशाने जोडले? वने जोडले, ओके नाही?
आज डब्यात भाजी पोळी आणली आणि लोणचे पण आणलं आणि हे उभ्याने. चिमण्याने घरट्या बाहेर मान काढली व किलबिलाट केला. व हे काय आहे? समुच्चय बोधक. एवढं लक्षात ठेवायचं. कोणते कोणते? आणि अन व शिवाय हे मध्ये आले की ते झाले समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. समजले सर्वांना? प्रश्नाचा दुसरा प्रकार आहे आपला विकल्प बोधक. कोणता आहे? विकल्प. मग काय असतात? जेव्हा दोन वाक्य अथवा किंवा वा की यांनी जोडले जातात, त्या दोन्हीपैकी एकच गोष्ट झाली. मी चहा अथवा कॉफी पितो, मग त्या दोन्हीपैकी काय? एकच. मी चहा व कॉफी पितो असं झालंय का? म्हणजे चहा पण पितो का? पण इथे काय? दोन्हीपैकी एकच दर्शविलं जातं, एकाचीच अपेक्षा केली जाते, त्याला म्हटलं जातं विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. समजलं सर्वांना? विकल्प म्हणजे काय? तुला चहा हवा की कॉफी? मग दोन्हीपैकी एकच ना, चहा पाहिजे की कॉफी, याला म्हटलं जातं. म्हणजे कशाने जोडले? की. हो की नाही? करा किंवा मरा, एक. दोन्हीपैकी एकच. कशाने जोडले? किंवा. सिनेमाला येतोस की घरी जातोस? की ने जोडले. म्हणजेच हे जे आले अथवा वा की किंवा अगर याने जर वाक्य जोडलेले असतील तर तेव्हा त्याला सांगायचं विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. नंतर प्रकार तिसरा आहे बघा, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. न्यूनत्व म्हणजे काय? दोन वाक्यांना जोडणारी कोणकोणती असतात बघा? पण, परंतु, परी, बाकी ही अव्यय पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव आणि दोष असल्याचा भाव व्यक्त करतात, त्यांना म्हटलं जातं न्यून. हे आले मरावे परी कीर्तिरूपी. इथे कशाने जोडले? परी. म्हणजे त्याचा काय? मरावे याचा काय दाखवलेला आहे? न्यूनपणा, उणीव दाखवलेली आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. पुढे आहे लग्न झाले पण जेवण बरोबर नव्हते. मग लग्न झाले पण काहीतरी कमीपणा दाखवलाय, जेवण बरोबर नव्हते, तो कशाने जोडलाय? पण. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला, उणीव दाखवली, नापास झाला, कशाने जोडलाय? परंतु. समजलंय? दोन वाक्यामध्ये मग कोणकोणते आले पाहिजे जोडणारे वाक्य? पण, परंतु, बाकी, किंतु, परी याने जोडलेलं वाक्य असतं तर ते समजायचं न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे. नंतरचे बघा प्रश्न. नंतरचा प्रकार आहे आपला परिणाम बोधक. जेव्हा दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययामुळे घडलेल्या एका वाक्यात घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर होतो आणि ते जोडलं जातं, त्याला म्हटलं जातं परिणाम बोधक. आता आपण उदाहरण पाहूया. राधाने मनापासून अभ्यास केला म्हणून ती पास झाली. आता हे दोन वाक्य जोडले, कशाने जोडले? म्हणून मी जोडले. हो की नाही? म्हणजे एका वाक्यात घडलेला घटना, तिने अभ्यास मनापासून केला ही घटना झाली, मग त्याचा परिणाम काय झाला? तर ती पास झाली. हो की नाही? तिने मनापासून अभ्यास केला म्हणून त्या घटनेचा परिणाम काय झाला? तर ती पास झाली, म्हणून ती पास झाली. ओके. नंतरच उदाहरण आहे गाड्या उशिराने धावत आहे सबब मला उशीर झाला. पहिल्या घटनेत काय झालं? गाडी उशिरा आली, सबब म्हणून काय झालं? मला उशीर झाला. तुम्ही त्याचा अपमान केला याकरता तो येत नाही. मग इथे काय आहे? या घटनेचा परिणाम येत आहे, त्याने अपमान केला म्हणून तो काय झाला? येत नाही याकरिता. मला बरे नाही म्हणून मी शाळेत येणार, मला बरं नाही म्हणून त्या घटनेचा परिणाम इथे झाला. समजले सर्वांना? दुसरा प्रकार आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक, सॉरी, असमानत्व किंवा त्याला म्हटलं जातं गौणत्व सूचक अव्ययान्वयी अव्यय. मग काय बरं त्याचा प्रकार? त्याच्यामध्ये काय असतात? आता प्रधानत्वामध्ये काय असतात? दोन्ही वाक्य समान दर्जाचे असतात, दोन्ही वाक्य मुख्य असतात. पण उभयान्वयी गौणत्वामध्ये काय असतात? एक वाक्य मुख्य असतं आणि दुसरं वाक्य गौण असतं, त्याला म्हटलं जातं. आणि ते काय झालं? अर्थासाठी ते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं, म्हणून त्याला म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय. मग उभयान्वयी अव्ययाचे देखील चार प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. दुसरा आहे कारण बोधक उभयान्वयी अव्यय, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. हे ठीक आहे. आपण आजच्या तासाला फक्त प्रकार पाहूयात, नेक्स्ट टाइम स्वरूप हे पाहूयात. ओके. तर मग आता स्वरूप बोधक म्हणजे काय बरं? उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण करतो. म्हणजे म्हणून, म्हणजे की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे आला इथे एक मुख्य वाक्य 1 किलोमीटर. हो की नाही? मग त्याने काय झालेलं आहे? 1000 मीटर. तो म्हणाला की मी हरलो,
म्हणजे काय झालेलं आहे, दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण करतो, कीने जोडलेला आहे. नंतरच आहे उद्देशबोधक. जेव्हा, म्हणून, सबब, यास्तव, कारण या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे वाक्याचा उद्देश दर्शविला जातो. काय उद्देश आहे? चांगले उपचार मिळावे यास्तव मी मुंबईला गेलो, हो की नाही. पुढे आहे चांगले गुण मिळावेत म्हणून मी खूप अभ्यास करते. विजेतेपद मिळास्तव मी खूप प्रयत्न केले. समजलंय, उद्देश मिळवण्यासाठी ते करण्यासाठी वाक्य अवलंबून असतं. पुढचा प्रकार आहे करणबोधक उभयनवी आहे. म्हणजे जेव्हा कारण व का की यावेळी प्रधान वाक्यातील क्रिया करण्याचे कारण दोन वाक्यातून कळतंय. कारण त्याला यश मिळाले कारण त्याने खूप मेहनत केली. तर म्हणजे काय झालं, प्रधान वाक्यातील क्रियाचे कारण गौणत्व वाक्यातून आपल्याला कळतं. प्रधान वाक्य काय आहे, त्याला यश मिळाले, त्याचं कारण काय होतं, त्याने खूप मेहनत केली, हे आपल्याला कळालं. मला गृहशास्त्राची माहिती नाही कारण मी माझ्या अभ्यासक्रमात तो विषय नव्हता. समजले सर्वांना. पुढचा प्रकार आहे संकेत बोधक उभयनवी आहे. संकेत बोधक म्हणजे काय, जेव्हा मुख्य गौण वाक्य जर तर या उभयनवी जोडली जातात आणि त्यातून संकेत व्यक्त होतो. जर दळण आणलं तर स्वयंपाक होईल, नोकरी मिळवली म्हणजे गाडी घेऊन दे, तू अभ्यास केला तर मी तुला बक्षीस देऊ, तू घरी आला की आपण सिनेमाला जाऊ. कळालं सगळ्यांना. म्हणजे जर तर, जरी तरी आणि जी जोडलेली असतात त्यांना म्हटलं जातं संकेत बोधक उभयनवी अव्यय. समजलं सर्वांना. आता ह्या नंतरचा जो आहे स्वाध्याय आणि केवळ प्रयोगी अव्यय हा आपण पुढच्या घटकात घेऊ. ओके, समजलं सर्वांना. बाय.